योद्धा न्यूज चॅनल। आमदार बाबाजी शेठ काळेंकडून गणेश नाना आरगडे आणि मंगेश सावंत यांचे जोरदार कौतुक। शिरोलीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा एल्गार। शिरोली प्रतिनिधी विकास शिंदे। शिरोली येथील जाखमाता मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित बैठकीत आमदार बाबाजी शेठ काळे यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले। यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी असलेल्या उमेदवारांच्या कर्तृत्वाचा उदो करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले। उमेदवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप। कार्यक्रमात जिल्हा परिषद काळूस मेदनकरवाडी गटाचे इच्छुक उमेदवार गणेश नाना आरगडे आणि पंचायत समिती काळूस गणाचे उमेदवार मंगेश भाऊ सावंत यांचा शिरोली गावच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार काळे यांनी दोन्ही उमेदवारांच्या कामाची आणि जनसंपर्काची तोंड भरून स्तुती केली। हे दोन्ही उमेदवार जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे आणि विकासाची तळमळ असणारे नेतृत्व असल्याचे सांगत आमदारांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। आमदार बाबाजी शेठ काळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की ही निवडणूक साधी नाही, तर ती गावासाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे। पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे। गावच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी गणेश नाना आणि मंगेश भाऊंसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे। अशी विकासाची संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे गावाच्या हितासाठी एकजूट व्हा। मान्यवरांची उपस्थिती या बैठकीचे सूत्रसंचालन माजी सरपंच रवींद्र सावंत यांनी अतिशय प्रभावीपणे केले। कार्यक्रमाच्या शेवटी कुलस्वामिनी अंबिका पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवराम वाडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। या बैठकीला शिरोलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदारांनी उमेदवारांवर टाकलेला विश्वास आणि त्यांच्या कौतुकामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले। आणि त्यांच्या जोडीला असणारे दुसरे खंदे समर्थक सहकारी काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार गणेश नाना आरगडे यांना सुद्धा एकमुखानं पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात।